नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक नवीन अपडेट घेऊन आलोय। तर नवीन आलेली अपडेट काय आहे हे जाणून घेऊया। तर तुम्हाला सांगू इच्छितो माझ्या लाडक्या बहिणींनो की महाराष्ट्र राज्यामध्ये महिला सक्षमीकरण करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे। राज्य सरकारने सुरू केलेली ही जी लाडकी बहीण योजना आहे, महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचा एक महत्त्वाचा टप्पा ठरताना दिसत आहे। या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडताना दिसत आहेत। आज आपण या योजनेविषयी सविस्तर माहिती पाहून घेऊयात। तर व्हिडिओ पूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला पूर्ण अपडेट मिळतील। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि जेवढ्या होता येईल तेवढ्या व्हिडिओ तुमच्या बहिणींना शेअर करा। तर पहा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती। राज्यातील महिलांना आर्थिक स्थिरता मिळावी, त्यांच्या दैनंदिन गरजा लवकरच पूर्ण व्हाव्यात आणि त्यांचे जीवनमान उंचवावे हा या योजनेचा मुख्य हेतू होता। जुलै 2024 पासून सुरू झालेल्या या योजनेत आतापर्यंत अनेक महिलांच्या जीवनामध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवून आलेले आहेत। या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये थेट बँक खात्यात जमा केले जात आहेत। ही रक्कम त्यांना कोणत्याही अटी व्यतिरिक्त वापरता येते। योजनेची अंमलबजावणी योग्य व्हावी यासाठी राज्य सरकारने विशेष यंत्रणा सुद्धा सुरू केलेली आहे। लाभार्थ्यांची निवड पारदर्शक पद्धतीने करण्यात येत आहे व पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जात असतात। ही योजना झाल्यापासून ऑक्टोबर व नोव्हेंबर या 2 महिन्यांचे हप्ते आधीच महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेली आहे। या ॲडव्हान्स पेमेंटमुळे महिलांना त्यांच्या तात्काळ गरजा पूर्ण करण्यासाठी मदत झालेली आहे। आता सर्व महिला वर्गाचे नजर ही डिसेंबर महिन्याच्या हप्त्याकडे लागलेली आहे। तर लाडक्या बहिणींनो, असे समजतो की हा व्हिडिओ आपल्याला पूर्णपणे आवडला असेल। तर असेच लेटेस्ट नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा। तर चला मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर लाडक्या बहिणींनो, धन्यवाद।